अकोले तालुक्यामध्ये गेल्या 2025 सालामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये जो काही महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जो काही सर्वे ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये जो काही होत असतो, तर त्याच्यामध्ये ज्या गरोदर माता आहेत, त्या संधा माता आहेत, यांचा सर्वे त्या ठिकाणी होत असतो. कारण त्या गरोदर मातेला, त्या स्तंदा मातेला त्या ठिकाणी तिचा जो काही पोषण आहार आहे तो दिला जावा, तो काय तिला मिळावा, यासाठी जो काही सर्वे दर महिन्याला होतो त्याचं जे काही हजेरी रजिस्टर असतं, त्याची काही नोंदवही जी असती, त्या नोंदवहीमध्ये ह्या महिन्यांमध्ये साधारणपणे 55 अल्पवयीन माता ज्या आहेत त्याच्यामध्ये नोंद केल्याचं त्या ठिकाणी आढळून आलं आहे. आणि मग त्यानंतर ही जी काही सगळं आपण जे बघतोय, तर हे खऱ्या अर्थानं हे फक्त हिमनगाचं टोक आहे. कारण एकूण जर आपण बघितलं सगळं संपूर्ण अकोला तालुक्याच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये जर याची आपण माहिती घेतली तर अत्यंत भयानक अशी आकडेवारी याच्यातून पुढे येईल असं मला वाटतं. कारण हे जी काही 55 जे काही अकोला तालुक्यामध्ये जी काही अल्पवयीन मातांची जी काही आकडेवारी जी समोर आली आहे त्याच्यातलं जर बघितलं तर त्याच्यामध्ये आमच्या अकोला तालुक्यामध्ये जे काही 2 विभाग पडतात, एक आदिवासी विभाग जो आहे राजूर आणि एक अकोले विभाग, अशा 2 विभाग आहेत. या 2 विभागांमध्ये ही 55 जी आकडेवारी ही समोर आलेली आहे. याच्यामध्ये मातृत्व वंदना नावाची जी काही योजना आहे त्याच्यामध्ये जे काही ज्या गरोदर मातेला ते जो काही शासनाचा जो काही लाभ मिळत असतो आर्थिक, त्याच्यासाठी काही फॉर्म भरले जातात. त्याच्यासाठी सुद्धा ज्यावेळेस मातृत्व वंदना फॉर्म भरायला ज्यावेळेस ह्या महिला किंवा हे ज्या काही मुली आहेत अल्पवयीन मुली, ह्या ज्यावेळेस त्या महिला बालविकास विभागाच्या प्रतिनिधींकडे ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस सुद्धा त्याच्यातनं सुद्धा ही बाब समोर आलेली आहे. त्याच्यामध्ये त्यासुद्धा मुली आहेत की ज्या मुलींचं वय अत्यंत 18 वर्षाच्या कमी आहे. दुसरी गोष्ट अजून अशी की जे काही हे जे काही अल्पवयीन माता ज्या आहेत यांचे जे काही बालविवाह या ठिकाणी झालेले आहेत, हे बालविवाहाचं जे काही प्रमाण आहे एकूण राज्याचं, ती जर काही आकडेवारी आपण एकूण बघितली तर याच्यामध्ये बालवधूंची जी संख्या आहे ही फार मोठी आहे. कारण महाराष्ट्रामध्ये हा जर आकडा आपण बघितला, एका संस्थेने जे काही मधल्या कालखंडामध्ये जो काही सर्वेक्षण केलं आहे, जे काही माहिती घेतली आहे, त्याच्यामध्ये हे बालविवाहाचं प्रमाण जवळपास 48% गेलेलं आहे. अत्यंत चिंताजनक बाब आहे. कारण बालविवाह झाल्यानंतर जी काही दारिद्र्याची जी काही शृंखला त्या कुटुंबाची, त्या मुलीची, त्या महिलेची जी काही ठिकाणी सुरू होते ती थांबत नाही. कारण तिचं जर बालवयामध्ये लग्न झालं तर लग्न झाल्यानंतर तिला लवकर बाळंतपणाला सामोरं जावं लागतं, लवकर तिला जे काही मूल होण्याची जी काही घाई असते त्या ठिकाणी त्याच्याला सामोरं जावं लागतं. त्याच्यानंतर मग ते जे काही मूल जन्माला जे येतं तर ते अत्यंत कुपोषित मूल जन्माला येतं. म्हणजे पुढची पिढीसुद्धा जी आहे ती अत्यंत कुपोषित जन्माला येते. दुसरी गोष्ट अजून अशी की शास्त्रानुसार 20 वयाच्या 20च्या आत जर एखादी मुलगी जर गरोदर राहिली आणि तिला तिचं बाळंतपण जर झालं तर त्याच्यामध्ये बाळंतपणामध्ये तिच्या दगावण्याची जी काही टक्केवारी जी आहे, जी शक्यता आहे ती 5 पट आहे. म्हणजे अत्यंत धोकादायक गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं हा धोका का हे लोक पत्करतात हा खऱ्या अर्थानं मोठा प्रश्न आहे. अकोला तालुक्यातली जी काही 55 मातांची जी काही आकडेवारी जे समोर आल्यानंतर जी काही महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगानं याची दखल घेतल्यानंतर त्या अनुषंगानं एक सुनावणी देखील महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या कार्यालयामध्ये मुंबईला त्या ठिकाणी झाली. त्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, जिल्हा महिला बालविकास अधिकारी असतील, जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, अकोल्याचे पोलीस निरीक्षक असतील, राजूरचे सहाय्यक फौजदार असतील, त्याचबरोबर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी असतील, ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी या संदर्भानं, या केसच्या संदर्भानं त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. त्या ठिकाणी ही सगळी सुनावणी त्या ठिकाणी पार पडल्यानंतर जिल्ह्याचे महिला बालविकास अधिकारी यांनी सुद्धा ही जी काही 55 आकडेवारी जी आहे ही बरोबर आहे असं त्या ठिकाणी त्यांनी त्याला मान्यता दिली, त्याला होकार दिला, किंबहुना त्याची कबुली त्यांनी त्या ठिकाणी दिली आणि सांगितलं की अकोला तालुक्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण मोठं आहे. बालविवाह थांबवण्यासाठी जिल्ह्यामध्ये जे काही प्रयत्न करत आहेत ते सुद्धा त्यांनी ठिकाणी सांगितले. परंतु महिला बालविकास विभाग असेल, त्याच्यानंतर शिक्षण विभाग जो असेल, तर खऱ्या अर्थानं याच्यामध्ये ह्या दोघांची जबाबदारी खऱ्या अर्थानं फार मोठी आहे. परंतु ह्या ज्या काही दुर्लक्षामुळे ही जी काही आकडेवारी सातत्यानं आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, बालविवाहाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. असुरक्षिततेच्या भावनेतून खऱ्या अर्थानं हे बालविवाहाचं प्रमाण या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसतंय. खऱ्या अर्थानं ज्या काही एकल महिला आहेत, ज्यांना
आहेत, ज्यांना मुली आहेत त्या मुली जास्त टार्गेट याच्यामध्ये केल्या जातात. ह्या मुलींकडे सातत्यानं यांच्याकडे लक्ष असतं. खऱ्या अर्थानं ह्या मुली याच्यामध्ये बालविवाहाला बळी पडल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट, ज्या घरामध्ये मुलींची संख्या जास्त आहे, मुलगा व्हावा म्हणून 5-5, 6-6, 7-7 मुली ज्या घरामध्ये आहेत त्या ठिकाणी सुद्धा बालविवाहाचं प्रमाण मोठं आहे. दुसरी गोष्ट अजून अशी याच्यातली की जी काही शाळांमधली जी काही गळती आहे, तुम्ही बघा, पहिलीला मूल दाखल झाल्यानंतर 10वी पर्यंत जर समजा पहिलीला 100 मुलं जर दाखल झालेली असतील तर 10वी पर्यंत ही मुलांची जी काही संख्या आहे की 10वी पर्यंत जी जाणाऱ्या मुलांची जर संख्या आपण त्या ठिकाणी बघितली तर त्याच्यामधली घट जर बघितली आपण तर ती फार मोठी आहे. जवळपास महाराष्ट्रातली ही गळतीचं जे काही प्रमाण आहे हे जवळपास 40% दरम्यान आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मुलांचं शिक्षण थांबतं, मुलींचं ज्या ठिकाणी शिक्षण थांबतं त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे बालविवाह या ठिकाणी होत असतात. दुसरी गोष्ट अजून अशी याच्यातली की शालाबाह्य मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते, बालमजुरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय आणि बालमजुरांची जी काही संख्या आपल्याला दिसते त्याच्यातून सुद्धा बालविवाहाचं प्रमाण मोठं झालेलं आहे. अकोले तालुक्यामध्ये जो गेल्या काही कालखंडामध्ये मी जो काही एक सर्वे केला, 750 मी महिलांना त्या ठिकाणी भेटलो. त्या 750 महिलांमध्ये जवळपास अकोले तालुक्यातल्या ती जी काही आकडेवारी आहे, मी त्यांचे फॉर्म भरून घेतले, त्यांचा एक सर्वे मी या ठिकाणी केला, ऑन रेकॉर्ड डेटा तयार केला. तर त्याच्या 750 महिलांमध्ये ज्या काही एकल महिला आहेत त्यांना मी त्या ठिकाणी भेटलो. तर त्याच्यामध्ये जे काही बालविवाहाचं प्रमाण जे आहे तर हे बालविवाहाचं प्रमाण जवळपास 60 ते 70% बालविवाहाचं प्रमाण मला त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे. दुसरी गोष्ट, कागदावर एक सरकार दरबारी जी काही आकडेवारी आपण 55ची जी काही चर्चा गेल्या काही दिवसापासून आपण करतोय ही शासनाच्या दरबारी या ठिकाणी राहिलेली आहे. ही आकडेवारी फक्त कागदावर आलेली आहे. ह्याच्यामध्ये आणखी सुद्धा आकडेवारी असण्याची शक्यता आहे, कारण ते काही बालविवाह झालेला आहे ते आकडे समोर जर आले खऱ्या अर्थानं तर ती सुद्धा संख्या फार भयानक आहे आणि शॉकिंग आहे. ती सुद्धा आकडेवारी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आहे. कारण त्या बालविवाह झालेल्यांची ज्या काही महिला आहेत किंवा ज्या काही गरोदर माता ज्या आहेत त्या सुद्धा पोलिसांच्या भीतीपोटी म्हणा किंवा प्रशासनाच्या भीतीपोटी त्या ठिकाणी त्याची नोंद त्या ठिकाणी करत नाही. ते सुद्धा प्रमाण त्या ठिकाणी मोठं आहे. अकोले तालुक्यामध्येच नव्हे, संपूर्ण राज्यामध्ये जो काही अल्पवयीन मुली पळून जाण्याचं जे काय प्रमाण आहे, आमच्या तालुक्यातलं अकोले तालुक्यातलं जे काय प्रमाण आहे तर साधारणपणे 5 दिवसाला एक मुलगी पळून जाते, असं अकोले तालुक्यातलं जे काय अल्पवयीन मुली पळून जाण्याचं जे काय प्रमाण आहे ते आहे. आणि दुसरी गोष्ट, पालक मग मुली पळून जातील म्हणून असुरक्षिततेच्या भावनेतून जी काही लग्न झपाट्यानं लावतायत हे सुद्धा अत्यंत भयानक आणि एक वेगळी सामाजिक स्थिती निर्माण झालेली आहे. समाजात एक वेगळा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. खऱ्या अर्थानं एक कृती कार्यक्रम ह्या अनुषंगानं होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जे काही लग्न लागले जातात, ज्या लग्नांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर तालुक्याचा किंवा तालुक्यातला जो काही ग्रामविकास अधिकारी आहे, ग्रामसेवक आहे, तो बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहे, त्याची एनओसी त्या ठिकाणी जर घेतली गेली तर हे बालविवाहाचं प्रमाण या ठिकाणी थांबू शकतं. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर शाळेमध्ये जे काही शालाबाह्य मुलं राहतात किंवा जे गैरहजर सातत्यानं राहतात त्या मुलांकडे जर लक्ष दिलं, हे मुलं का गैरहजर राहतात त्याच्यातनं सुद्धा ही आकडेवारी त्याच्यातून पुढे येईल. दुसरी गोष्ट, गेल्या काही दिवसांपूर्वी मी जे काही अकोले तालुक्यामध्ये जी काही एक माहिती अधिकारामध्ये माहिती घेतली होती त्याच्यामध्ये 76 मुलींची जी काही लग्न आहे ही शाळा सोडण्याचं जे काही कारण त्यांचं त्याच्या दाखल्यामध्ये जे आलेलं आहे तर ते सुद्धा लग्नाचं कारण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की लग्नाच्या कारणामुळे ह्या मुलींनी शाळा सोडली, असं सुद्धा एका अभ्यासामध्ये या ठिकाणी पुढे आलेलं आहे. खऱ्या अर्थानं ह्या दृष्टिकोनातून एक जर काही मोठा कृती कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्याची गरज आहे. त्याच्यासाठी एक वेगळं कृती कार्यक्रम जो आहे तो बालविवाह थांबवण्यासाठी राबवण्याची गरज आहे. अकोला तालुक्यामध्ये ह्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर काम करतोय. या ठिकाणी अकोल्यामध्ये सुद्धा मग कार्यशाळा असेल, त्याच्यानंतर जनजागरण असेल, त्याच्यानंतर जी काही राज्यामधल्या ज्या काही बाल संरक्षण समित्या आहेत, तालुका पातळीवरच्या असतील, जिल्हा पातळीवरच्या असतील, ग्राम पातळीवरच्या ज्या काही बाल संरक्षण समित्या ज्या आहेत तर ह्या सुद्धा मृत अवस्थेमध्ये आहेत, ह्या कुठेही ॲक्टिव्ह नाही आहेत. तर ह्या सगळ्या बाल संरक्षण समित्या ॲक्टिव्ह करण्याची गरज आहे. त्या ठिकाणी त्यांना स्थापन करण्याची गरज आहे. तहसीलदार त्याचा तालुक्याचा अध्यक्ष आहे, जिल्हाधिकारी जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, ग्राम पातळीवर अंगणवाडी सेविका त्याची सचिव आहे, त्याच्या गाव पातळीवरचे जे काही घटक आहेत, तलाठी असेल, अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्कर असतील, पोलीस पाटील असेल, ग्रामसेवक असतील, यांच्यावर खऱ्या अर्थाने याच्यामध्ये मोठी जबाबदारी राहिलेली आहे आणि त्यांनी जर याच्याकडे लक्ष दिलं तर हे बालविवाहाचं प्रमाण या ठिकाणी थांबू शकतो. दुसरी गोष्ट अजून अशी याच्यातली की ज्या गावामध्ये बालविवाह होतील त्या गावाचं अनुदान जे आहे, शासकीय अनुदान, ते एक थांबवण्याची गरज आहे. कारण त्यामुळं
त्या गावामध्ये बालविवाह होणार नाही याची काळजी संपूर्ण गाव त्या ठिकाणी घेईल. कारण त्या ठिकाणी ते जे काही अनुदान कपात जर करण्याचा निर्णय झाला तर ते थांबवण्यात येईल. दुसरी गोष्ट अजून अशी की जे काही लग्नातले जे काही घटक आहेत ह्यांना कंपल्सन याच्यामध्ये रजिस्टर ठेवण्याचं कंपल्सन केलं पाहिजे. समजा बँडवाला असेल, मंगल कार्यालयवाला असेल, प्रिंटिंग प्रेसवाला असेल, ह्यांना जर त्या ठिकाणी कंपल्सन केलं की रजिस्टर ठेवा आणि वधू आणि वराचा वयाचा पुरावा असल्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी लग्नामध्ये सहभागी व्हायचं नाही असं एक त्यांना जर बंधनकारक केलं ते सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट. बालविवाहासाठी या ठिकाणी अटकाव आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकेल. परंतु जे काही संपूर्ण राज्यामध्ये जर तुम्हाला सांगतो ह्या गरोदर स्तनदा मातांचा आणि त्याच्यानंतर हे ज्या काही गरोदर मातांचा जो काही सर्वे दर महिन्याला होतो याची जर आकडेवारी घेतली तर ही अत्यंत शॉकिंग आकडेवारी संपूर्ण राज्याच्या समोर येईल आणि एक मोठं चित्र या राज्यासमोर एक उभं राहील. त्याच्यामुळं मी खऱ्या अर्थानं अशी मागणी आज करतो की ह्या स्तनदा गरोदर माता ज्या आहेत ह्यांचा जो काही सर्वे गेल्या वर्षभरामध्ये झाला असेल याची आकडेवारी शासनानं या ठिकाणी घ्यावी. या विभागाचे जे काही मंत्री आहेत, महिला बालविकासचे मंत्री असतील, राज्य बाल हक्क आयोग असेल, यांनी सुद्धा याच्यामध्ये खऱ्या अर्थानं राज्य शासनाला वेगळ्या शिफारसी याच्यामध्ये केल्या पाहिजेत आणि याच्यातून हे बालविवाहाचं जे काही प्रमाण आहे हे कमी होऊ शकेल. कुमारी मातांचं सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये अनेक घटना आपण या ठिकाणी आमच्या अकोला तालुक्यामध्ये समोर आलेल्या आहेत. ज्या कुमारी माता सुद्धा या ठिकाणी समोर आलेल्या आहेत. त्यांचं वय जर आपण बघितलं तर 13, 14, 12 पर्यंत त्यांचं वय राहिलेलं आहे. त्याच्यामुळं ही अत्यंत भयानक गोष्ट आहे. हे फक्त 55 माता हे फक्त हिमनगाचं खऱ्या अर्थानं टोक आहे आणि त्यासाठी राज्य सरकारनं, महिला बालविकास विभागानं, महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगानं, महिला आयोगानं या ठिकाणी पुढाकार घेऊन यावर एक उपाययोजना जी काय आहे ती खऱ्या अर्थानं केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे.